अशा प्रकारे भगवंताने सुंदर सुंदर लीला सुरुवात केल्या आणि ह्या सुंदर लीलामधून भगवंताचं प्रेम, करुणा, दया, माधुर्य, महानता आपल्यासारख्या साधारण जीवात्म्यांना आकर्षित करते. आपण लीला एवढा श्रवण केल्यानंतर आपल्या हृदयामध्ये एवढा आनंद होतो, तर आपण जेव्हा त्याचा अनुभव घेऊ त्या जगातला सगळ्यात तुच्छ सुखसुद्धा आपल्याला ते काय वाटेल, फिकं वाटत असेल. म्हणून भगवत भक्तीतला आनंद हे सांगता येत नाही, वर्णन करण्यासारखं. तुकाराम महाराज म्हणतात की जसं जे गाईचं आपलं मधाचं आपलं फुलाचं जे हे गंध आहे ते कमळाला नाही कळत, ते भरमाला कळतं. गाईचं दूध आहे ना ते गाईला नाही कळत, कोणाला वासराला कळतं आहे. असे 4-5 उदाहरण देतात महाराज. तसं भक्तीचं आनंद कोण घेऊ शकतंय? जो भक्त आहे तोच भगवंताच्या भक्तीचा आनंद घेऊ शकतो. बाकीसारखे आपल्यासारखे कर्मकांडी सकाम कर्मामध्ये संसारामध्ये लिप्त लोकांना तो रस नाही भेटणार. रस घ्यायचा असेल तर भगवंताची भक्ती करा. असं केल्यानंतर भगवंत जेव्हा बछड्यांना गोपसखांना घेऊन गेले आणि घेऊन गेल्यानंतर त्यावेळेस जो बकीचा भाऊ, कोण पुतण्याचा भाऊ बकासूर, हा बगड्याच्या रूपामध्ये आला. बकीचा भाऊ बकी म्हणतात त्याला, बकीचा भाऊ बकासूर हा आला. त्याने विचार केला की माझ्या बहिणीचा वध कोण केला? कृष्णानं केला आहे. आणि पुतना काही असं की निर्दोष होती, बकासूर म्हणतो निर्दोष होती, तिचा काय गुन्हा? एका स्त्रीचा वध करणं परवडतं का? पण याने वध केला, मी आज याचा वध करीन. आणि म्हणून भगवंत बगड्याच्या रूपामध्ये आल्यानंतर सगळे ते भगवंताला गिळकूर टाकायला लागले. 2-3 वेळा चोचेनं मारलं पण भगवंताला कोणताही प्रभाव झाला नाही. कारण भगवंताचं स्वरूप कसं आहे? सच्चित आनंद स्वरूप आहे. सच्चित आनंद. सत म्हणजे शाश्वत, चित म्हणजे ज्ञानमय आणि आनंदमय, असं त्यांचे गुण आहेत भगवंताचे. सच्चित आनंद असलेले भगवंत जेव्हा त्यांना नेहमी बकासूर नाही का काय करू लागला, चोच मारू लागला, तर भगवंत त्याला नाही का त्याचा खेळ बराच चालला होता. आणि शेवटी बकासूर काय करतो? भगवंताला गिळकृत करतो. गिळकृत केल्यानंतर जसं भगवंताला आतमध्ये घेतो, जसं निखारा गिळल्यानंतर वेदना होते, तसं बकासुराला वाटलं की मोठा काहीतरी आगीचा ज्वाला माझ्या पोटामध्ये गळ्यामध्ये अटकलेला आहे. लगेच तो काय करतो? भगवंताला बाहेर फेकतो. आणि भगवंताला बाहेर फेकल्यानंतर पुन्हा चोचेनं काय करतो? प्रहार करतो. आणि चोचेनं प्रहार केल्यानंतर भगवंत जसं गवताचा पात चिरतात तसंच भगवंत बकासुराचा काय करतात? चिरून टाकतात. गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि सगळ्या गोपसखांना आश्वासन देतात, घाबरू नका. कारण की भगवंताची एवढी गॅरंटी होती. आणि केल्यानंतर हे जेव्हा रोज एक मामा खेळणं पाठवायचं, खेळण्याला तोडलं की भगवंत काय करायचे? दुपारचं लंच घ्यायचे टिफिनमध्ये. आणि भगवंताच्या टिफिनमध्ये आचार्य वर्णन करता काय असायचं? संदेश. संदेश ऐकला का तुम्ही कधी? एक स्वीट प्रकारे बंगालीमध्ये फेमस आहे. रसगुल्ला, कचोरी, समोसा, गुलाबजाम, तोंडाला पाणी सुटत असेल, काय आनंद कंद असेल. हा 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 हां, भक्तीमध्ये आनंद आहे हो. भगवंताला भोग लावा आणि स्वतः खा, भगवंताला खाऊ घाला. असं नाना प्रकारचे, कोणी लोणी घेऊन यायचं, कोणी ताक घेऊन यायचं, कोणी छाछ घेऊन यायचं. आणि मग भगवंत काय करायचे? दुपारच्या आणि शिदुऱ्या भगवंत काय करायचे? एक दिवस काही श्रीधामानं नाही का शिदुरी आणली होती. आणि शिदुरी काय करायचे? काठीला बांधायची. शिदुरी कळते का तुम्हाला? कपड्यामध्ये बांधायचे. खेडेगावात वाहतात नेहरी. हां, न्याहारी. न्याहारी शब्दाचा अर्थ काय? हरी येतो बरं मागं. म्हणजे आपण नाश्ता म्हटलं तर आस्ताच होऊन जातं आपला नाश्ता, आस्ता. आणि आजकाल त्या नाश्त्याला पास्ता झालं आहे. हां, पिझ्झा पास्ता आणि गोलोकार असता. काय लोक खातात माहीत नाही, पिझ्झा पास्ता आणि गोलोकार असता. काय आपलं तर गोपसखा आहे ना का न्याहारी करायची. न्याहारी या शब्दा मग हरीचं नाव यायचं. म्हणजे आपल्याकडे कसं होते, येणे का नाही भगवंताचं नाव घ्यायचं. हां, तर न्याहारी घेऊन जायचे, शिदोरी घेऊन जायचे. आणि घेऊन जाताना सगळे गोपसखा चोरून न्यायचे. कृष्ण चोरायचे आणि त्या गोपसखाला म्हणायचे, अरे तू आज सिदुरी नाही आणली का? उपाशी असतो. भगवंत मी आणली, माझे यानं चोरली. मग इकडून त्याच्यावर फेक, त्याच्याकडून इकडून फेक ती सिदुरी. आणि सिदुरी त्याच्यामध्ये त्याची चेष्टा चालायची. कधी ते पक्ष्यांचा आवाज करायचे, कधी मोरांचा आवाज काढायचे. हां, कधी वेगळ्या नाना प्रकारचे पक्ष्यांचे आवाज काढायचे, कधी म्याऊ म्याऊ मोराचा आवाज काढायचे. असं सुंदर सुंदर गाईचं हंबरणं असायचं, बेंडक्यांचा डराव डराव असायचा. त्याच्यामध्ये त्या वृंदावनच्या
सरोवरमध्ये वृंदावनची आशा, त्याच्यामध्ये नाना प्रकारचे भगवंताचे आवाज त्या कथेमध्ये, ते लीलेमध्ये. जे वृक्ष भगवंताच्या वृक्षाखाली बसायचे ते वृक्ष भाग्यशाली बनायचे की भगवंत आज माझ्या खाली आले. त्या सगळ्या वृक्षाच्या फांद्याखाली वाकायच्या. फळं भगवंताच्या डोक्याला लागायचे की एक तरी फळ भगवंतानं माझं खावा, कृष्णानं माझं फळ खावं. सगळे सुगंधी जे वृक्ष आहेत, फुलं भगवंतावर अभिषेक करायचे सुगंधाचा. म्हणून आमच्याकडे 23 मार्चला ब्रह्मोत्सव होतो. तर किती 2000 किलो फुलांचे वेगळ्या प्रकारचे दिल्ली मुंबईहून फुलं मागवतो आम्ही. भगवंताला पुष्प अभिषेक करतो. म्हणून आपल्याकडे जेव्हा कधी फुलं आले तर पुष्प अभिषेक केला पाहिजे, भगवंताला टाकलं पाहिजे. आणि हे फुलं भगवंताला फुलांचा अभिषेक करायचे आणि त्यांना वाटायचे धन्य झालं आमचं जीवन. वृक्षांना काय वाटायचं, काय धन्य झालं की आज आम्ही कृष्णाचा अभिषेक केला. फळांना वाटायचा आनंद झाला की भगवंतानं आम्हाला स्पर्श केला, याच्यात ते आनंद मानायचे. आणि गायीचे वासरं त्यांना भाग्य समजायचं की आज आम्ही काय पुण्य केलं असं भगवंतासोबत आम्हाला लीला करायला भेटते. आणि रोज नाना प्रकारच्या भगवंत लीला करायचे, प्रेमाचं आदान प्रदान करायचे. असं करीत असताना एक वत्सासूर नावाचा असुर येतो. आणि असुर आल्यानंतर तो सगळ्या बाछड्यामध्ये मिक्स होतो. आणि आल्यानंतर तो एकदम काळ्या रूपाचा असतो, भयंकर नाही सफेद आणि लाल रंगाचा असतो. आणि तो आल्यानंतर भगवंत बघतात की हा असुर बाछड्याच्या रूपामध्ये घेतलेला आहे. आणि बाछड्याच्या रूपात गेल्यानंतर तो जसं आतमध्ये गेल्यानंतर भगवंत म्हणायचे आज वेगळंच प्राणी आला आपल्या ग्रुपमध्ये. आणि भगवंताला पाहिलं तो फूप करायला लागला. मला सगळे बाछडे माझ्याजवळ मला चाटतात, माझ्या शेजारी मला अंग घसतायत, माझ्याशी हे करतात, पण हे वासरू काही वेगळंच आहे बाबा. तर भगवंत बघतात. आता बलरामजीला विचार करतात काय करायचं. बलराम म्हणतात ओके फिनिश. आणि मग भगवंत काय करतात, वत्सासुराच्या पायाला धरतात आणि गर 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 जोरदार फेकून आपतात. गोपाल कृष्ण भगवान की जय. अशा प्रकारे वत्सासुराचा वध झाला. आणि मग वत्सासुराचा वध झाल्यानंतर सगळे गोपसखा पुन्हा नाश्ता केला. नाश्ता केल्यानंतर जो बकासुराचा भाऊ होता तिसरा आगासूर तो येतो. तो म्हणतो की माझ्या भावाचा आणि माझ्या बहिणीचा वध केलेला आहे आणि याचा मी बदला जोपर्यंत घेणार नाही तोपर्यंत माझ्या भाऊ आणि बहिणीला शांतता भेटणार नाही, तोपर्यंत मी सुखाने राहणार नाही. म्हणून हा जो असुर असतो आगासूर सापाचा एक मोठा रूप घेतो आणि वृंदावनमध्ये काय करतो, आपला जबडा वाटून बसतो. सुखदेव गोस्वामी वर्णन करतात की त्याचे जबडा नाही का आकाशाला पेटलेला असतो, त्याचं तोंड एका गुफ्याप्रमाणे असते आणि तिथे मोठे मोठे भयंकर वाफेचे गरम वाफेचे नाही का श्वासोश्वास येत होता आणि त्याच्या पोटातून जे सडलेले पदार्थ असायचे त्याने गिळूक त्याचा दुर्गंध यायचा. आणि गेल्यानंतर सगळे गोपसखांना वाटायचं काहीतरी वृंदावनमध्ये नवीन गुफा निर्माण झाली, नवीन गुफा झाली. आणि त्या जसं आगासुराची जी जीभ होती एक राजमार्गाप्रमाणे लांबची लांब होती, त्यावेळेस गोपसखा विचार केला की नवीन राजमार्ग झाला आपल्या वृंदावनमध्ये आणि या गुफेमध्ये जाऊया. पण जात असताना तर दुर्गंध पण यायचा, गरम श्वास पण यायचा. तर मला जाऊन तर बघू, कारण भगवंतावर एवढ्या श्रद्धा होती गोपसखांची की भगवंत कोण्या संकटातून सुद्धा आम्हाला वाचवतात. पण निश्चिंत होते, काही चिंता नव्हते, भगवंत करून घेतील. आणि मग सगळे गोपसखा आतमध्ये जायला लागले. जात असताना भगवंत चिंताग्रस्त झाले. काय झाले की माझे सगळे मित्र चाललेले आहेत, माझे वासरं पण चाललेले आहेत. तर भगवंत एका कोपऱ्यामध्ये विचार करू लागले याचा वध करायचा कसा आणि माझ्या मित्रांना वाचवायचं कसं, असं चिंतन मनन करू लागले. जे भक्त भगवंताला समर्पित असतात त्यांच्या चिंतनामध्ये असतात. जो भक्त भगवंताची चिंता करतो तर भगवंत त्या भक्ताची चिंतन करतात. आणि भगवंत बघा, भगवंतावर आपण सगळं सर्वस्व अर्पण केलं ना तर भगवंत आपली चिंता करत बसतात. हे पूर्ण शरणागतीचं आणि समर्पण सेवेचं लक्षण आहे. एवढा सहजासोपी नाही आहे, पण ते केलं पाहिजे. तुम्हाला वाटतं महाराज एक एक रिपीट का फिरून सांगतात, कारण आपल्याला जोपर्यंत आपल्या माइंडवर हॅम्बरिंग केले जात नाही तोपर्यंत ते डोक्यात घुसत नाही. कारण सगळ्या शास्त्राचा तोच सार आहे. 14 वर्षाचा जे काय अभ्यास केला मी, जे काही तुटक मुटक भक्ती करण्याचा प्रयत्न केला त्याच्यात ह्याच गोष्टी समजल्या. साधना, सेवा, संग, समर्पण याच्या व्यतिरिक्त काही नाही. कोणता आहे? साधना, सेवा गुरुची, वैष्णवांची, साधूची, त्याच्यानंतर स्वाध्याय ग्रंथाचं वाचन, समर्पण गुरु आणि भगवंताच्या प्रती, आणि सदाचार आपल्या जीवनामध्ये.
हे 5S प्रिन्सिपलसोबत ठेवले पाहिजे. साधना, संघ वैष्णवांचा, त्याचा सेवा, स्वाध्याय आणि सदाचार, 5S प्रिन्सिपल म्हणतात याला. ते जर केलं तर भगवंत बराबर आपली काळजी घेतात. म्हणून भक्तिरसामृत नावाचा ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये भक्तीचे 64 अंग दिलेले आहेत. ते आपल्याकडे वेळ नाही 64 अंगाचं विश्लेषण करायला, पण एका अंगामध्ये एक एक गोष्ट दिलेली आहे. साधकाने ते केलं त्याचे जीवन परिपूर्ण होतं आहे. त्यामुळं असं केल्यानंतर आगासूर भगवंत विचार करू लागले. विचार केल्यानंतर सगळे गोपसखा आतमध्ये जाऊ लागले. भगवंत म्हणले हरकत नाही. सगळे गोपसखा गेले. जसे आतमध्ये गेले तर त्या विषयाच्या प्रभावामुळे सगळे नाही का मृत पावले. आणि पावल्यानंतर भगवंताला थोडंसं दुःख झालं. काय दुःख झालं की माझे गोपसखा मृत्यू पावलेले आहेत, करायचं तर काय करायचं. भगवंत आतमध्ये जातात आणि आतमध्ये गेल्यानंतर जसे भगवंत आतमध्ये जातात तर आगासूर काय करतोय, तोंडाला बंद करून टाकतो. आणि बंद केल्यानंतर भगवंताला तो काय करतो, मारण्याचा. आणि बघा सर्प जेव्हा काही गिळकुर करतो ना, तो आळा पिळा देतो. त्या जे काही उंदीर खाल्ला काही खाल्लं तर आळा पिळा कशा जातो की त्याला चावता येत नाही, कारण की त्याचा तो हे करतो, पेस्ट करतो. तर तो भगवंताला काय केलं, तर भगवंतानं काय केलं, आपलं विस्तारित स्वरूप केलेलं आहे. जे ब्रह्मांडाला भगवंत नापतात त्यांच्याकडे एवढी शक्ती आहे, तर हा आगासूर छोटा आहे भगवंतासमोर. आणि तो सूड भावण्याचा, ईर्ष्याच्या दोषामुळं सर्प येऊनी कधी भेटते माणसाला माहिती आहे, जेव्हा जो ईर्ष्या आणि द्वेष करतो ना त्याला पुढच्या जन्मामध्ये सर्प आणि येवनी भेटते. म्हणून मनुष्याने आपला द्वेष कधीच कोणाचा करायचा नाही, ईर्ष्या कधीच करायची नाही. जेव्हा ईर्ष्या करतात तर मी उदाहरण दिलं होतं, दुसऱ्याच्या टॉयलेटचा वास आपल्याला येतो पण आपल्या टॉयलेटचा पण वास येतो, ध्यानात ठेवा, शास्त्राचं मत आहे. तर हे ईर्ष्या आणि दोषाचं प्रतीक कोण आहे, आगासूर आहे. त्यामुळे तो भगवंताच्या प्रती आणि ते भक्तांच्या प्रती ईर्ष्या दोष करू लागला. आणि मग भगवंत आतमध्ये गेल्यानंतर भगवंताने आपल्या शक्तीनं नाही का आपलं विस्तारित स्वरूप केलं. आणि जसं विस्तारित केल्यानंतर भगवंत अग्नीसारखे प्रज्वलित झाले. आणि भगवंताने काय केलं, विस्तारित स्वरूप करून आगासुराच्या पोटातून बाहेर पडले. गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि जसे बाहेर पडले तसं सगळ्या गोपसखांना पुन्हा जिवंत केलं. आणि जिवंत केल्यानंतर सगळे गोपसखा पाहिलं, तर पाहिल्यानंतर पुन्हा ते नवसंजीवन पुन्हा लीला करू लागले. आचार्य वर्णन करतात की आगासुराच्या जीवनामध्ये त्याचा उद्धार झाण्याचं कारण काय, की भगवंत आतमध्ये गेल्यानंतर त्याचा उद्धार झाला आणि त्याला सारूपी मुक्ती भेटली. सारूपी म्हणजे भगवंताचं वैकुंठ धाम भेटलं. का, आतमध्ये प्रवेश केल्यानंतर. पापी, दुराचारी, ईर्ष्या दोषी असलेला व्यक्ती पण भगवंतानं प्रवेश केल्यानंतर त्याला सारूप्य किंवा सायुलोकी मुक्ती भेटलेली. जो साधक आपल्या मुखामध्ये भगवंताचं नाव घेतो, कृष्ण प्रसाद खातो आणि नेहमी स्मरण करतो भगवंताचं, हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. कारण नामकारी बहुधा निज सर्वशक्ती. भगवंताचं नाव आणि भगवंत अभिन्न आहेत. कारण भगवंत हरिनाम, कलियुगामध्ये हरिनामाच्या रूपामध्ये भगवंत अवतरित झालेले आहेत. तर आपल्या जीवनामध्ये ईर्ष्या दोष असेल, आपल्या पोटामध्ये ईर्ष्या दोष असेल, तेव्हा आपण भगवंताला आतमध्ये धारण केलं हरिनामाच्या रूपामध्ये. हरिनामाच्या रूपामध्ये आतमध्ये जर घेतलं, माझे भगवंता माझ्या हृदयामध्ये ये बाबा, तर माझ्या हृदयातलं ईर्ष्या दोष रूपी आगासूर काय होईल, नष्ट होईल. पाप्यातला ते भगवंताच्या हरिनामात आणि भगवत काही फरक नाही. म्हणून आचार्य म्हणतात की भगवंताला मुखामध्ये नाम घ्यात राहावा. जेवढं तुम्ही मोठ्याने जप करण्याचे फायदे काय माहिती आहे का, तुमच्या आजूबाजूला जेवढे जीवजंतू असतात, प्राणी, एवढे नका म्हणू की कोणाचे झोप मोडवले, तुम्हाला ऐकेल तेवढं जप करा. कानातून जोरजोरात का म्हणायचं, कारण मनातली मनं म्हणतात तुमचं मन दुनियादारी फटकन. आता मालिका लागलेली आहे, प्रभूजी कधी संपवतात नाही. तर जोरजोरात तोंडानं जोरात म्हणायचा, कानानं ऐकायचा आणि हृदयात तो प्रवेश करेल. म्हणून जपाचे 3 स्टेज, तर 4 गोष्टी जप करताना कसं करायला पाहिजे, पहिले प्रिपरेशन असलं पाहिजे, त्याच्यानंतर पोझिशन असलं पाहिजे, त्याच्या प्रोनाउन्सिएशन असलं पाहिजे आणि पिरियड्स असले पाहिजे. त्याला 5P म्हणतात, 4P. पहिले जप करण्याच्या पहिले तुमची पूर्वतयारी असली पाहिजे. मला उद्या जप करायचं ना, तर त्याच्या हरिनामाच्या प्रती हरिपाठ वाचला पाहिजे, किंवा हरिनाम जप करण्यासाठी मला प्रेरणा देणारे काही मंत्र असतील, काही अभंग असतील, ते जप करण्या. तुकाराम महाराज, आपला एकनाथ महाराज म्हणतात ना, हरी चाला हरी बोला हरी चाला, नाही हरी बोला हरी चाला, व्यर्थ गलबाला करू नका. पुढचं वाक्य नाही म्हणणार, त्याचं वेगळं. तो एकनाथ महाराज खूप स्ट्रॉंग बोलतात.
असे काहीतरी मंत्र असतात ते म्हणायचे जप करण्यासाठी. त्याला काय म्हणतात रात्री झोपताना कमी खायचं आणि लवकर झोपायचं. कशासाठी? सकाळी मला लवकर उठून जप करायचा आहे, याला म्हणतात प्रिपरेशन. त्याच्यानंतर पोझिशन म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही बसलात मांडी घालून आसन करून मांडी घालायची, बसायचं, मोबाईल बाजूला फेकायचा 10-15 मिनटासाठी. आणि जे त्याच्यानंतर पहिले प्रिपरेशन, सेकंड काय पोझिशन, थर्ड प्रोनाउन्सिएशन. जप करताना एवढं चांगलं स्पष्ट म्हणायचा, भगवंताच्या नामाचा रसाचं आस्वादन करायचं जिभेवर. आपण जसं गुलाबजामचं नाव घेतल्यानंतर जिभेतून पाणी टपकतं का नाही? तसं भगवंताच्या नावाचा काय घेतला पाहिजे? स्वाद घेतला पाहिजे. माझ्या कृष्णा जिभेवर नका, जसं जिभावर नाचले पाहिजे भगवंत, त्याला स्पष्ट. आणि ती एवढं सोपं नाही, हळूहळू प्रॅक्टिस करत होईल. त्याला काय म्हणतात? प्रोनाउन्सिएशन असला पाहिजे. आणि ती येण्यासाठी प्रेयर्स म्हणजे प्रार्थना असली पाहिजे. भगवंता ये रे, माझ्या जिभेवर नाच, माझ्या जिभेवर डोल तू, प्रार्थना करायच्या. आणि असं केल्यानंतर अगासुराचा जो उद्धार झाला आणि मग हे तिघा बहीण भावंडाचा वध केल्यानंतर भगवंताच्या कथेचं वर्णन करताना सुखदेव स्वामी वर्णन करतात की काय सांगावं याच्या साधकांचा, की भगवंताची करुणा दया किती आहे. आणि केल्यानंतर इथे भगवंत नाना प्रकारच्या सुंदर सुंदर लीला करतात. बाकीच्या ज्या काही लीला आहेत भगवंताच्या, वृंदावन लीला एवढ्या महान आहेत. उद्या आपल्याला मथुरा, त्याच्यानंतर द्वारका, ह्या सगळ्या लीला सकाळी शार्प 8:30-9:15 कथा चालू होईल. तर तुम्ही जेवढे लवकर उद्या सकाळी येतात तेवढं लवकर आपण कथा चालू करू. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी आता ऑलरेडी टाईम झालेला आहे. तर कथेला आपण विराम देऊ. गोपाल कृष्ण भगवान की जय.